बाळांनो, आज खाली आपण छानसा खमंग ढोकळा बनवणार आहोत. त्याची मी तुम्हाला आज रेसिपी सांगणार आहे. रेसिपीला मी सुरुवात करते. 1 वाटी रवा घ्यायचा, 1 वाटी बेसन घ्यायचं आणि 10 वाली विनोची पुडी घ्यायची आणि थोडस दही, मीठ आणि थोडीशी त्याच्यात हळद असे पदार्थ आपल्याला रेसिपीसाठी तयार ठेवायचे. 1 वाटी बेसन घ्यायचं, 1 वाटी रवा घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडं ताक टाकायचं, मीठ, ते सर्व असं मिश्रण, छान असं मिश्रण बेटर असं छान पैकी बेटर तयार करून घ्यायचंय. छान असं मस्त त्याच्यात गाठी वगैरे काहीच नाही राहिल्या पाहिजे, असं छान हे करून घ्यायचंय. ते तयार झाल्यानंतर एक कढाई घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, ते पाणी उकळू द्यायचं. एक छानशी खोल परत घ्यायची, त्याला तेल लावायचं आणि ती बेटर त्याच्यात टाकायचं आणि कढाईवरती ते ठेवून द्यायचं. त्या मापाचंच ताट घ्यावं लागणार आहे आपल्याला. ते ताट घेतल्यानंतर ते सर्व ठेवल्यानंतर त्याच्यावर एक ताट झाकण ठेवायचं आणि असं कमी गॅसवर 10-15 मिनिटं तो खमंग ढोकळा होऊ द्यायचा. ते ढोकळा होईपर्यंत आपण इकडं तेल तयार करायचंय. 1 वाटी घ्यायची, त्याच्यात तेल घ्यायचं, त्याच्यात जिरं, मोहरी, लसण, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे, असं छानसं कडक तेल ते तयार करून घ्यायचं. आणि तोपर्यंत इकडं आपला ढोकळा तयार होईल. तर ढोकळा तयार झाल्यानंतर त्याचे असे कापे पाडायचे, त्रिकोणी चौकोनी, ते ताटात घ्यायचे काढून आणि त्याच्यानंतर ते तेल त्याच्यावर टाकायचं, खमंग ढोकळा खाऊन घ्यायचा. छान मस्त.